आज आपण काजूच्या बोंडापासून भरीत आणि काजूचं सरबत अशा 2 रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी प्रथम काय तर हे काजू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी हे सगळे काजू बिया काढून घेणार आहे आणि चिरून घेणार आहे आणि मग चिरते आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते काय करायची ते. सरबतसुद्धा एकदम छान सरबत होतं. तुम्हाला आज मी करून दाखवते. आता असे सगळे कापून घेते. ही बी काढून घ्यायची. ह्याचेच आपण काजूगर खातो. ही भाजली की भाजलेला काजूगर मिळतो. ओले असताना काढले की ओले काजूगर. असे मी कापून घेते आणि ज्याचं भरीत करायचे ते थोडे वाफवून घेणार आणि सरबत करायचे ते वेगळे दाखवते तुम्हाला. दोन्ही कृती वेगवेगळ्या दाखवते. चिरून घेतले हे आता मी वाफवून घेणार आहे. आपल्याला भरीत करायचं आहे त्याच्यासाठी मी लाईटच्या कुकरला ठेवून ते वाफवून घेते. त्याचं मी सरबत करून दाखवणार आहे तुम्हाला. हे काजू आपण चिरून घेतले त्याच्यापासून आपण सरबत करणार आहोत. सुंदर सरबत होतं ते आता मी करणार आहे. आपण हे आधी मिक्सरला भरडून घेऊया आणि मग ते गाळून घेऊया. आता आपण हे गाळून घेऊया. याच्यात मी थोडं पाणी घातलं आहे. आता आपण हे गाळून घेऊया. मध्ये चवीसाठी मीठ घालूया. नंतर पिठी साखर घालते म्हणजे झटकन होण्याच्या दृष्टीनं आपण पिठी साखर घालूया. साखर नेहमी बघून घालायची कारण बोंडू कितपत गोड असतील काय असतील ते बघून त्यामध्ये आपण साखर घालायची. आणि चमचाभर लिंबाचा रस घालणार आहे. थोडासा चाट मसाला टाकणार आहे मी. मिरीची पावडरही टाकतात पण आज मी जरा चटपटीत होण्यासाठी म्हणून चाट मसाला टाकणार आहे. एक वेगळी चव. खूप सुंदर सरबत लागतं हे. ग्लासमध्ये ओतून घेऊया. काजू बोंडाचं सरबत पिण्यासाठी तयार आहे. हे सरबत खूप चांगलं लागतं. चवीलाही छान लागतं आणि पोटालाही चांगलं असतं. त्यामुळे पोट आपलं साफ होतं. वर्षातून एकदा तरी काजूची बोंड तरी खावीत किंवा सरबत तरी प्यावं. असं हे सरबत मी कसं केलं ते माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.